साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ. दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर. टोटल 21 बक्षीस. पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना, दुसरा बक्षीस LED टीव्ही, तिसरा बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस मोबाईल, पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस. ऑफर कालावधी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर. 0% डाऊन पेमेंट. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, राहुरी. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप. श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने. तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल. ही निवडणूक जातीपातीची नाहीये, विकासाची निवडणूक आहे, असं प्रतिपादन भाजप उमेदवार विक्रम पाचपुते यांनी आढळगाव इथे पत्रकारांशी बोलताना केलं आहे. या निवडणुकीमध्ये युवकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. युवकांनी ही निवडणूक हातात घेतली आहे. आपण विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवत आहोत. आमदार बबनराव पाचपुते यांच्या माध्यमामधनं तालुक्यामध्ये रस्त्याची मोठ्या प्रमाणात कामं झाली आहेत. दळणवळण चांगलं झालंय, तर विकासाला गती येते. यापुढेही आपण विकास कामांचा रथ पुढे नेणार आहोत. विरोधक विकासावरती बोलत नाही, फक्त पाचपुते कुटुंबावरती बोलण्यात धन्यता मानतात. पण ही निवडणूक आता जनतेनं हातात घेतली आहे. मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, असं त्यांनी म्हटलं. दररोज तरुण पक्षामध्ये प्रवेश करत आहे. तरुणांचा देखील चांगला प्रतिसाद आहे, असं देखील विक्रम पाचपुते यांनी म्हटलंय. हा तुम्ही पाहताय प्रतिसाद, इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मला या ठिकाणी मिळतोय. युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि रोज आमच्याकडे, म्हणजे मला आता वेळच मिळत नाही, त्यामुळे प्रताप रोज जे काही युवक आहेत मोठ्या संख्येने प्रवेश चालू आहेत. हे आपण पाहिलं तर असं आमचा एकही दिवस उमेदवारी जाहीर झाल्यापासून खाली गेला नाहीये ज्या दिवशी युवकांचे कोणता प्रवेश झालेला नाहीये. त्यामुळे हा प्रतिसाद खूप चांगला आहे. मी मागेही जसं म्हणलं, ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि त्याची प्रचिती, त्याचा अनुभव तुम्हालाही येत असेल. फील्डवर पाहत असताना वातावरण जे काही सकारात्मक वातावरण आहे, नक्कीच असं वातावरण राहिलं तर विजय हा निश्चितच असणार आहे. विजन म्हणजे एक सगळ्यात महत्वाचं, जसं मी मगाशी सांगितलं भाषणात बोलत असताना, या मतदारसंघामध्ये पाणी हा कायम प्रश्न राहणार आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न हा योग्य पद्धतीने हँडल करणं, टॅकल करणं, त्याला हा प्रश्न काय कधी पूर्णपणे सुटणार नाही. हा दरवेळेस त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. त्याचं व्यवस्थापन योग्य झालं तर पाण्याचा प्रश्न हा भेडसवणार नाही. कमीत कमी त्याच्यामुळे लोकांचं नुकसान होणार नाही. आणि दुसरं म्हणजे दळणवळणाची साधनं ही मोठ्या प्रमाणावरती वाढवणं, त्या अनुषंगाने आपला प्रयत्न सुरू आहे. आपण अनेक रस्ते मंजूर केलेले आहेत, रस्ते मंजूर सुद्धा करत आहोत आणि ही लवकरात लवकर झाली तर आपल्या मतदारसंघात दळणवळण खूप चांगल्या पद्धतीने होईल आणि ते झालं तर नक्कीच विकासाला एक चांगला मोठा हातभार लागेल. 15चे 15 विरोधक आहेत आमचे. आम्ही फक्त आणि फक्त स्वतःची लाईन मोठी करण्यामध्ये लागलेलो आहोत. आम्ही विकास सोडून काही बोलत नाही. निवडणूक ही आमच्या विकासावर आहे. त्यामुळे आम्हाला विरोधक कोण आहे याच्यात रस नाही. सगळे विरोधक एकच आहेत आणि तुम्ही पहा त्यांच्या रेग्युलर बैठका चालू आहेत. त्यामुळे ते कधी ना कधी एकमेकाला पाठिंबा देतील आणि ती प्रक्रिया सुरू झालेली आहे. एका विरोधकाने दुसऱ्या, एका उमेदवाराने दुसऱ्याला पाठिंबा द्यायचा, दुसऱ्याने तिसऱ्याला द्यायचा, ही प्रक्रिया श्रीगोंद्यात सुरू झालेली आहे. अजून वेग घेईल. पुढच्या 1-2 दिवसामध्ये त्याला जास्त वेग येईल. मतदारांसाठी आव्हान तर आम्ही प्रत्येक गावात जाऊन करतोय आणि आव्हानाला प्रतिसाद तुम्ही पाहताय. नक्कीच प्रतिसाद उत्स्फूर्त असणार आहे आणि जनतेच्याही लक्षात यायला लागलेलं आहे. ही निवडणूक काही कोणत्या जाती धर्मावरती नाहीये, कसलाही भेदभाव नाहीये. हे निवडणूक फक्त आणि फक्त विकासावर आहे आणि विकासालाच ही जनता प्राधान्य देईल ही मला खात्री वाटते. ते बघा, प्रश्न अनेक असतात. प्रश्न कोणते मार्गी लावायचेत म्हणलात तर अशी खूप प्रश्न आहेत, पण प्रश्न कोणते मार्गी लावलेत हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. मधल्या काळामध्ये आढळगावाची दळणवळणाची अडचण होती, ती आम्ही मार्गी लावलेली आहे. पाण्याच्या दृष्टिकोनातून आज अनेक केटीवर्स आणि बंधारे मंजूर झालेत. मागच्या 5 वर्षामध्ये ते पूर्ण सुद्धा झालेले आहेत. त्यामुळे जी भूजल पातळी आहे जमिनीची ती वाढायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आढळगावचा जो लाईटचा प्रश्न होता, तो लाईटचा प्रश्न कमी होण्यासाठी आज तांदळी सबस्टेशनला आपण एक 5 kVचा ट्रान्सफॉर्मर मंजूर केला. तोही शेवटच्या टप्प्यामध्ये, तोही पूर्णत्वाला आता आलेला आहे. त्यामुळे असे अनेक कामं आहेत. जसं आज आबा म्हणलं तसं आढळगाव हा आमचा बालेक किल्ला आहे आणि तो बालेक किल्लाच राहणार आहे याची आम्हाला सर्वांना खात्री आहे. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड,
सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.